नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी झालेली GS पेपर 1 जो आहे त्यातील प्रश्न बघतोय आणि आजचे आपले प्रश्न आहेत पर्यावरणासंदर्भातील प्रश्न क्रमांक जे आहेत वेगवेगळ्या सेटमध्ये वेगवेगळे असतील। या ठिकाणी बी सेट आपण बघतोय, मात्र ते 5-6 प्रश्न जे आहेत पर्यावरणावरील ते या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत। याआधी आपण भूगोल आणि इतिहासाची प्रश्न बघितले आहेत, चॅनलला ऑलरेडी उपलब्ध आहेत, त्याचे उत्तरं तुम्हाला दिले, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला, त्याबद्दल धन्यवाद। हाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पर्यावरणाच्या प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्हाला या ठिकाणी भेटतील प्रूफसह। बघा, पहिलाच प्रश्न होता या ठिकाणी, तो म्हणजे जोड्या लावा। स्तंभ 1 मध्ये होतं प्राणीजाती आणि स्तंभ 2 मध्ये होतं त्याचं महत्त्व। मित्रांनो, मला असं वाटतं एकदम सोपा प्रश्न, म्हणजे या प्रश्नपत्रिकेमधील 2021च्या सोप्यांमधले जे काही 5-10 प्रश्न अत्यंत सोपे होते त्यामधील हा एक प्रश्न। ओके, एकदम सोपी लेवल, म्हणजे कीटकाचं कार्य काय, सर्पाचं कार्य काय, बेडूकचं कार्य काय, गांडुळाचं कार्य काय। याच्यात बघा, तुम्हाला काहीच माहीत नसेल ना, किमान गांडूळ तरी माहीत असतं आपल्याला की जमीन सुपीक करण्यासाठी गांडुळाचा उपयोग होतोय। मग डीचं जर 3 उत्तर येत असेल तर मला असं वाटतं डीचं 3 असलेलं इथे 1 होतं, दुसरं काहीच नव्हतं। डीचं उत्तर 3 असलेलं फक्त या ठिकाणी बस डोळे झाकून फक्त गांडूळ आणि जमिनीची सुपीकता, विषय संपत होता। पुढे तुम्ही आणखी क्रॉस चेक करण्यासाठी येचं 2 दिलंय, कीटकचं आहे पीक परागकण वाहक आहे, सर्पात 4 होतं, उंदरापासून संरक्षण, साप उंदरांना खाता येत आणि बेडूक कीटकांना खातोय, बस संपला विषय। सगळ्यात सोपं शांततेने सोडवायचा प्रश्न होता, नक्कीच पुढे मी जातोय। पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते। बघा, हॅबिटेट डिस्ट्रक्शन कॅन हॅपन ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी। आता हा प्रश्न लॉजिकल एंडचा आहे, म्हणजे याला असं तुम्हाला वन लायनर नाही आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा हा प्रश्न नाही आहे, इथे तुम्हाला स्वतःचं डोकं चालवावं लागेल। निर्वनीकरण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, डिफॉरेस्ट्रेशन ज्या ठिकाणी जंगलतोड होते आहे त्याच्यामुळे वस्तीस्थान नष्ट होतं का। दुसरं रिक्लेमेशन ऑफ मार्स, ज्याला आपण दलदलींचे पुनःप्रापण असं म्हणतोय। तिसरं जमिनीच्या वापरामध्ये होणारा बदल आहे। आता जमिनीचा वापर म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता, तुम्ही राहण्यासाठी जी जमीन आहे त्याचा वापर जर काही औद्योगिक कारणासाठी झाला किंवा रस्ते बांधणीसाठी झाला तर त्या ठिकाणची वस्ती नष्ट होऊ शकते। उदरनिर्वाह शेती आहे, म्हणजे तुम्ही 2 वर्ष या ठिकाणी राहत आहेत, पुढचे 2 वर्ष दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, ती आपली भटकंतीची शेती म्हणतो आपण। म्हणजे इथे जर बघितलं मित्रांनो, वरीलपैकी सर्व यासोबत मी जातो। आयोग उत्तर काय देते बघूया, मात्र मला या ठिकाणी वाटतंय नक्कीच थोडंसं हा प्रश्न दिसायला सोपा जरी असला तरी अशा ठिकाणी आयोगाने उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीची दिलेली आहेत, इथे पूर्ण स्वातंत्र्य आयोगाला असतं। इथे थोडंसं या बीमध्ये कदाचित याचा अर्थबोध होण्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं। अभ्यास असेल ते मात्र या उत्तराला फायनली क्रॅक करतील। तुमचे काही वेगळे मतं असतील नक्कीच नोंदवत चला। मी जो अभ्यास केला आहे, मी जे पुस्तकांमधून गुगलवर सर्च करून जे काही माझ्या मते अंतिम उत्तर निघतं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। आणि पुढे आहे नॅशनल पार्क आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे। मला वाटतं एक सोपा प्रश्न होता, तुम्हाला किमान 2 नॅशनल पार्क जरी माहीत असते तरी तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचत होतात। आता इथे आपण बघा, काही स्क्रीनशॉट्स तुमच्यासाठी देतो मी, विकिपीडियावरून घेतलेला लिस्ट ऑफ नॅशनल पार्क्स ऑफ इंडिया। या ठिकाणी नॅशनल पार्कची थोडीशी हिस्ट्री आहे। IUCN कॅटेगरी 2 प्रोटेक्टेड एरिया असतो नॅशनल पार्क हा। इंडियाज फर्स्ट नॅशनल पार्क वॉज एस्टॅब्लिश इन 1936। हेली नॅशनल पार्क, ज्याला आता सध्या आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क म्हणून ओळखतो, उत्तराखंडमधील 1970। इंडिया ओनली हॅड 5 नॅशनल पार्क्स त्यावेळेस होते। इन 1972 इंडिया इनॅक्टेड द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अँड प्रोजेक्ट टायगर टू सेफगार्ड द हॅबिटेट ऑफ कन्व्हर्सेशन रिलियंट स्पीसीस। म्हणजे प्रोजेक्ट टायगर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट माहीत असलं पाहिजे पुढच्या भविष्यातल्या परीक्षांसाठी नक्कीच। पुढे बघा, इथे दुधवा नॅशनल पार्क आहे, मला वाटतं याचं इथे उत्तर प्रदेश आहे। मग उत्तर प्रदेश 1977चं त्या ठिकाणी एरिया आहे। नंतर मग आता याचं उत्तराखंडमध्ये रूपांतर, हे जर तुम्ही वाचलेलं असेल ही लिस्ट तर दुधवा म्हटल्यावर तुमचं उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचतायत, एक ऑप्शन तरी तुमचा भेटतोय। गंगोत्री उत्तराखंडमध्ये आहे। गलथिया नॅशनल पार्क अंदमान निकोबारमध्ये आहे। गीर गुजरातमधलं आपल्याला चांगलं माहिती आहे। गीर कशासाठी प्रसिद्ध आहे हा एक प्रश्न आहे, तुम्हाला नक्कीच याचं उत्तर माहीत असावं अपेक्षित आहे मला ते। गोरुमारा नॅशनल पार्क वेस्ट बंगालमध्ये आहे। सिमलीपाल बघा, हा प्रश्न विचारला आहे तुम्हाला, याच प्रश्नामध्ये ऑप्शन आहे एक ओडिशामधलं। पुढे सिंगलीला आहे वेस्ट बेंगालचं,
साऊथ बटन आइसलँड आहे अंदमान निकोबारमधील. व्यंकटेश्वरा श्री व्यंकटेश्वरा आंध्र प्रदेशमधला आहे. सुलतानपूर हरियाणामधला आहे. सुंदरबन वेस्ट बंगालमधला आहे. ताडोबा महाराष्ट्रातील माहीत असलं पाहिजे. ओके. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जे आहेत उत्तराखंडमधील. वाल्मिकी नॅशनल पार्क बिहारमधील. पुढे भगवान महावीर सँक्च्युरी अँड मलॉम नॅशनल पार्क म्हटलं गेलं आहे. भगवान महावीर नॅशनल पार्क तुम्हाला विचारलं होतं या ठिकाणी या प्रश्नामध्ये. नक्कीच इथे जर बघितलं त्याचं क्षेत्रफळ तुम्ही बघतायत की 240 स्क्वेअर किलोमीटर वेस्टर्न घाटमध्ये आहे. हे वेस्ट इंडिया ज्याला आपण म्हणतोय पश्चिम भागामध्ये. आणि गोवा स्टेट गोवा राज्यामध्ये आहे. बॉर्डर कर्नाटकाशी आहे मात्र गोव्याशी संबंध आहे भगवान महावीर नॅशनल पार्कचा. म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतायत. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तुमचं शिमलीपाल ओडिसामध्ये येतं आहे. इथे दुधवा उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये येतं आहे. मला वाटतं तिन्हीवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतायत. बरोबर. बघा दुधवा बघितलं उत्तराखंड या ठिकाणी तुम्ही जातायत. भगवान महावीर तुम्ही गोव्याकडे जातायत. शिमलीपाल ओडिसामध्ये जातायत. राहिलं एकच नरम धापा अरुणाचल प्रदेश. आणि मग या ठिकाणी तुमचं उत्तर तयार होतं आहे. भगवान महावीर 2चं 1 आहे. ओके. आता 2चं 1 असलेलं म्हणजे इथे हे कट होतं आहे. हे कट होतं आहे. पुढे शिमलीपाल 3चं 4 आहे. 3चं 4 असलेलं एकच आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही चौथ्या ऑप्शनला क्लिक करतायत असं म्हणायला हरकत नाही किंवा ते बरोबर आहे. पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय होता. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय होत आहेत असा प्रश्न आहे तो. त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं गेलं की आवाजाची पातळी आणि त्याचं कार्य म्हणजे कोणत्या पातळीतील आवाज हा नेमका काय इफेक्ट करू शकतो मानवी शरीरावर असा तो प्रश्न आहे. मग त्यामध्ये 100 डेसिबलचा काय इफेक्ट होऊ शकतो, 40 डेसिबलचा काय होऊ शकतो, 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. खाली ऑप्शन तुम्हाला जुळवा. आता इथे माझं मत आहे लॉजिकली जायचं आहे. मी याच्यात तुम्हाला म्हणजे प्रूफ शोधायची गरज नाही आहे. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्यासाठी अत्यंत सोपे. पर्यावरणाचे 5 पैकी 5 गुण या ठिकाणी पक्केच होते. ज्यांचा विज्ञानाचा चांगला अभ्यास आहे. आता हा प्रश्न खरं म्हणजे विज्ञानांतर्गत आहे. ते विज्ञान पर्यावरण म्हणूया आपण एकमेकाशी निगडीत आहे. 100 डेसिबल म्हणजे सर्वाधिक आवाजाची पातळी नेमकी कशाची हानी करू इथे काय करू शकते. झोपेत अडथळा, कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी, भाषणात व्यत्यय. मित्रांनो सरळ होतं, लॉजिकल होतं. सगळ्यात जास्त या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिले याच्यात सगळ्यात घातक 100 डेसिबल आहे आणि इथे कायमची श्रवणशक्ती जाणे हा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे. म्हणून लॉजिकली म्हणजे अभ्यास जरी नसेल तुमचा या ठिकाणी तरी लॉजिकली तुम्ही या ठिकाणी 1चं 3 उत्तर देत होतात. पुढे सगळ्यात कमी हानी म्हणजे काय 40 डेसिबल. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे 40 डेसिबल म्हटल्यावर या ठिकाणी झोपेत अडथळा सगळ्यात कमी. ही काही खूप मोठं नाही आहे. झोपेत अडथळा नाही बाबा कोणतरी बोलते जवळ. कार्यक्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. 70मध्ये आपण भाषणात व्यत्यय म्हणू शकतो. 90 डेसिबलने कार्यक्षमतेची हानी म्हणू शकतो. बस म्हणजे 1चं 3 एचं 3 इथे 40चं बीचं 1 त्यानंतर सीचं 4 आणि डीचं 2. तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शनवर या ठिकाणी जात आहात. ओके. पुढे मी जातोय. 35 नंबरचा प्रश्न होता. बी क्वेश्चन शीट आपल्या समोर आहे. खालीपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत अशी जाहीर करण्यात आली. बघा 1952 पूर्वीच नष्ट झाली बाबा ती जात. मग तो प्राणी कोणता. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस वाज डिक्लेअर एक्स्टिंक्ट इन इंडिया लॉंग बॅक 1952. या ठिकाणी आशियातील चित्ता, हत्ती, वाळवंटातील कोला, गंगेतील डॉल्फिन असे ऑप्शन होते. आणि इथे जर तुम्ही बघितलं थोडंसं आपण या ठिकाणी तुम्हाला प्रूफही देतो आहे मी. गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर व्हेन अँड व्हाय डिड चिताज बिकम एक्स्टिंक्ट इन इंडिया. द कंट्रीज लास्ट स्पॉटेड चिता डाईड इन छत्तीसगड इन 1947. सगळ्यात शेवटचा चिता जो आहे भारतातला तो 1947मध्ये त्या ठिकाणी डाईड झाला, मृत्यू झाला त्याचा. द चिता वाज डिक्लेअर एक्स्टिंक्ट इन इंडिया इन 1952. 1952 नंतर चित्याचं अस्तित्व नाही आहे. ओके. ते लक्षात घ्यावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि आपण त्या ठिकाणी ते जाहीर केलं होतं. उत्तर 1 नंबरचंच होतं आशियातील चित्ता. मित्रांनो नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला पर्यावरणाचे प्रश्न लक्षात आले असतील. आता याच्यानंतर आपले विज्ञान बाकी आहे, पॉलिटी आहे, चालू घडामोडी आहे, अर्थशास्त्र आहे. याचे लेक्चर याच चॅनलवर उपलब्ध होतील. चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर सुद्धा या PDF तुम्हाला भेटतील. ते डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि आपला अभ्यास सोपा करा. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.